मित्रांनो, दिलेले उदाहरण हे व्याज आणि पटीवरील उदाहरण आहे. मित्रांनो, ज्यावेळी 100 रुपये समजा ही मुद्दल समजली, ही मुद्दल स्वतःच्या तिप्पट होते म्हणजे 300 रुपये होते, त्यावेळी ही मुद्दल स्वतःच्या 3 पट होण्यासाठी 10 वर्ष लागतात. म्हणजे 100 रुपयावरती आपल्याला 200 रुपये व्याज मिळतो. आता जर तीच रक्कम स्वतःच्या 5 पट होण्यासाठी म्हणजे 100चे 5 पट 500 रुपये ज्यावेळी होते त्यावेळी आपल्याला 400 रुपये हा व्याज मिळतो. आता ज्यावेळी व्याजाची पट होते तेवढीच पट वर्षाची देखील होते. हा सरळ व्याजाचा नियम आहे. म्हणजे सरळ व्याज हा 200 रुपये असताना त्याची दुप्पट झाली, त्याचप्रमाणे वर्षाची देखील दुप्पट होईल. म्हणजे या ठिकाणी वर्ष हा 10 आहे. 10 गुणिले 2 बरोबर 10 दुणे 20 वर्ष. म्हणजेच 100 रुपयाची 5 पट होण्यासाठी 20 वर्ष हा कालावधी आपल्याला लागणार आहे. मित्रांनो, याच पद्धतीचे जर उदाहरण आपण याच पद्धतीने सोडवले तर अतिशय कमी वेळेत आपण सोडवू शकतो. दोन संख्यांचा लसावी आपल्याला 240 दिलेला आहे आणि मसावी हा 12 दिलेला आहे. पहिली संख्या आपल्याला 60 दिलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मित्रांनो, दोन संख्येचा गुणाकार हा त्यांचा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच काय तर लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार. आता आपण दुसरी संख्या x मानली, दोन संख्याचा गुणाकार. आता या ठिकाणी x ला 60 गुणिले आहे ते 240 भागिले 12 भागिले होईल दुसरी संख्या. आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे म्हणून 240 गुणिले 12 भागिले 60 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. 0 0 कटतो, 6 1 6 6 चौक 24, 4 गुणिले 12 बरोबर x. आता 12 चौक 48 म्हणजे दुसरी संख्या ही 48 असणार आहे.